गेली आहे सुरुवात. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवसईकरांच्या भेटीला आला इथे माझा दमदार षटकार 6. थँक्यू. गणेशपुरी संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे, या गोष्टीची नोंद घ्या आणि त्या अनुषंगानं आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. सव्यात मॅचच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना 7 पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला गेला बॅक साईडला. यावेळेस डीप क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय वेगानं. नाहीये कुणी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही आहे आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अशोकच्या बॅटमधून पुन्हा एकदा प्रहार. चौकार 4. किंग नाही तो किंग मेकर हाय राज करतोय करोड दिलावर. अरे किंग नाही तो किंग मेकर हाय राज करतोय करोड दिलावर. अरे साय मयूर कुडू नवसाई वाला वन मॅन शो टायगर. साय मयूर कुडू नवसाई. येस मयूरजी कुडू साहेबांचं हे गीत आपण इथून मात्र ऐकलंय. हो पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. अशोकच्या हाईटचा विचार करता खूप सारा खाली चेंडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि धावफलक अजूनही 11 या अंकावर स्थिरस्थावर होताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल ओळखलं वाईट जाऊ शकतोय, खेळण्याला नापसंती दर्शवली गेली आहे. पंचही आमच्याकडे वळतील आणि इशारा दर्शवला इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपातली 1 धाव इथून मात्र मिळते आणि 21 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना बिनबाद 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर श्रीकांत पुन्हा एकदा सजोईल. पुढचा बॉल ओहो यावेळेस मी हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, ताकद किंचितशी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलवाच्या स्वरूपात अशोक तंबूच्या आश्रयाला. दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव पालघर. अशोक सारख्या थँक्यू. दोस्ती ग्रुपचे गीत आपण इथून मात्र ऐकता आणि दोस्ती ग्रुप चषक सध्या तरी आपण पाहताय. अगदी अशोक बाद झालाय, ज्यानं सुरुवातीला एक दमदार सुरुवात ज्याच्यामार्फत खरं तर पाहायला मिळाली होती आणि अशोक बाद झाला म्हणजे एक मोठा आदरा जरूर बसला टीम गणेशपुरी संघाला. अगदी विश नेटवर्कचा आपण विचार केला तर कॅमेरामॅन पहिला IPLला लाईव्ह टेलिकास्टिंग करायचे की काय असा प्रश्नचिन्ह आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण स्टार्टपासून चेंडू जिथून निघतोय अगदी आकाशामध्ये आपण जर का बघितलं तर संपूर्ण चेंडू आपल्याला दिसतो आणि शेवटी कुठे पडतोय हे अख्ख्या गोष्टी एकदम डीपली कॅप्चर केल्या जातात. कॅमेरा वर्क आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा मागणी विश नेटवर्कला खूप सारी पाहायला मिळते. एक गडी बाद होतोय, पहिल्याच षटकामध्ये गडी बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर नवीन येणाऱ्या बॅटरवर पाहायला मिळतं. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 12 या अंकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. टीम गणेशपुरी संघाकडून मोक्षपुरी. खरं तर गणेशपुरीला नाव दिलं गेलं जगद्गुरू नित्यानंदांचं समाधी मंदिर ज्या गावामध्ये पाहायला मिळतो आणि खूप सारा सहवास ज्या गावामध्ये नित्यानंद भगवंतांचा पाहायला मिळाला त्या गावातून बिलॉंग करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 12. गोलंदाज सय्यार श्रीकांत. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे आणि परतावा लागेल याही चेंडूवर. बॅक टू बॅक 2 विकेट. षटक संपत क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम गणेशपुरी संघाची 12-12.
गणेशपुरी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये सुद्धा खूप सारा उशिरा पोहोचले आणि बाद झाल्यानंतर आपले फलंदाज सुद्धा खूप सारे उशिरा पोहोचत आहेत. पंच आम्हाला तिथून इशारा दर्शवत आहेत, या गोष्टीची आपण नोंद घ्या. स्पर्धा लाईव्ह डिलिका श्रोते वारंवार पुकार आम्ही तुमच्यापर्यंत दर्शवतोय. थोडी घाई करा. आपण आयोजन करणं इतकं सोपं नसतं. अगदी 2 ते 3 महिन्याच्या आधीचं नियोजन असतं आणि त्याच्यानंतर हा डोला उभा केला जातो. त्यामुळे आपण आयोजकांचाही विचार करा आणि वेळेत थोडंसं मैदानाच्या आतमध्ये पाठवा आपण बॅटरला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 या अंकावर धावफलक. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला गेलाय धावसंख्येने अगदी पहिल्या षटकामध्ये. द्वितीय षटक हाताळण्याकरिता भूमेशला आणले गेले. उमेशला आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक दुसऱ्याला करतोय तो मात्र सुरुवात. पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता सर बॅटनं. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. एकदा इथून मात्र अंकित होईल. जास्ती काही मिळणार नाही आहे. सिंगल न का होईना पण धावफलक पुढे नेण्याचं काम आता मात्र करताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा पाया आहे. ज्या पद्धतीनं पाया जर स्ट्रॉंग असेल तर एक चांगलं घर, एक चांगली इमारत उभी राहते. त्या पद्धतीने जर का सिंगल डबल हा क्रिकेटचा पाया जर का वापरला गेला तर एक चांगली धावसंख्याही जरूर इथून मात्र उभी राहू शकते. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचं काम. धावसंख्या 13. पुढचा बॉल यावेळेस संघावर येणारा चेंडू होता. वाटची कडा घेतली गेली आहे थर्डमॅन रिजनमध्ये. डीप थर्डमॅनला ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळाली आहे. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कम्प्लिटली पूर्ण होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या जागेपासून खूप सारा दूरवर खरं तर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तरी प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. अगदी त्या चेंडूपर्यंत धावत जाणं अगदी वेळेत पोहोचले आणि या चेंडू कलेक्ट झाल्यानंतर फेकी केली. फलंदाज हुशार आहेत. 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक. थेंबे थेंबे तळे साचे. पुढचा बॉल. ओहो, पंच आमचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आहेत. फसवलं गेलं, गंडवलं गेलं. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर चांगली गोलंदाजी आहे. असं वाटतं की कंपास पेटीमधील पट्टी आणली आणि त्याच्याने मोजून मापून आता मात्र गोलंदाजी करताना भूमेश या चेंडूवर तरी पाहायला मिळाला. पुढचा बॉल. याही वेळेस सेम चेंडू, सेम लाईन लेंथ पाहायला मिळाली. वेगामध्ये थोडंसं वेगामध्ये परिवर्तन करून हा चेंडू थोडासा डिलिव्हर केला गेला. लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव. गोलंदाज तयार होईल षटकातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा सर बॅटनं निघालाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मध्ये तैनात. फार काही मिळत नाहीये. एकच धाव मिळते. थोडंसं स्लो क्रिकेट आहे. सिंगल किंवा लाईफ लाईनचा वापर या षटकामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात केला गेला. बाउंड्रीच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होतीये. अंतिम श्रेणी आपण बघितलं तर किती धावा मिळतील तर अंतिम श्रेणी एकच धाव इथून मात्र पाहायला मिळते. षटक संपता क्रमांक 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. अरे किंग नाही तो किंग मेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय राहुलजी घरत साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. वालीव गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता एक मुलाचं आर्थिक सहकार्य येते. धन्यवाद राहुलजी घरत. आपलं मंडळाकडनं मनपूर्वक आभार आहेत. आपण या स्पर्धेकरता इथे उपस्थित राहिलात आणि आपण जे मुलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच सर्व पारितोषिक दात्यांचा आणि स्पेशली खरंच साहेबांचा मी पुनश्च एकदा मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. अगदी धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झाले गेले. विघ्नेशला आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सय्या. तिसरा षटक निर्णायक षटकाचा पहिलाच बॉल. चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे फेकून दिले गेले. सरळ सीमा रेषा पार. दोस्ती चषक षटकार 6.
निर्णायक षटक आणि 4 षटकांचा विचार करता तिसरं जे षटक असतं अगदी निर्णायक असतं आणि त्या निर्णायक षटकामध्ये स्वागत या पद्धतीने होईल. गोलंदाजालाही ठाऊक नव्हतं, पुन्हा एकदा जितूच्या बटमधून उडवलं गेले चेंडूला. टावरिंग सिक्सर 6. बनवला गेलाय. येथे माझा षटकार लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये टोकले गेलेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात या पद्धतीने होईल कदाचित मोरीगाव संघाला वाटलं सुद्धा नव्हतं आणि ती सुरुवात आता मात्र पाहायला मिळते. खरं तर 2 षटकांमध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात अशोकच्या मार्फत आपण पाहिली. अशोक बाद झाल्यानंतर दुसरं षटक बघितलं तर अगदी कंजूसी बरं होतं, सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पण तिसऱ्या षटकाची सुरुवात सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकारांना होताना आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या बढतीने धावफलक आता मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना 29-29 या अंकावर. 4 षटकांचा विचार करता 40 पर्यंतची धावसंख्या आपण फायटिंग जरूर इथून आता मानू शकतो. पुढचाही बॉल हाही चाललाय कुठे. ओहो, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श होऊन 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल अधिराज 11 वालीव आणि वैतरणा बॉईज. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की 4 षटक संपलं की त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. नाणेफेक करण्याकरिता चौकार पाहायला मिळाला. नशिबाची साथ यावेळेस थोडीशी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाची साथ पुरेपूर होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न खूप सारे चांगले होते. एका हातानं धावत येऊन जेल कन्वर्ट करायचा प्रयत्न होता जो की कधी 90% अनसक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसा प्रयत्न सध्या तरी क्षेत्ररक्षकाकडून इथून मात्र आपण पाहिला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा चेंडू एकच धाव एका धावेकरिता कदाचित केले गेलेले कष्ट एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहे 34-34. चांगली सुरुवात या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक होतं कुठे आणि जाऊन पोचलाय आता मात्र कुठे. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल भिरकावून दिला गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट करत असताना क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका, टेक्निकल फटका, चौकार, 4 धावा. त्या कार्ले डोंगरापर्यंत पोहोचतात आणि त्या साईमौलीच्या पालखी सोहळ्याचं गुणगान गाणारं हे गीत आपल्याला पाहायला मिळतं. आई माऊलीचं गाणं वाजले काय आणि आई माऊलीच्या नावाचा जय जय काय करत जाणारा फटका बाउंड्रीच्या पलीकडे सरळ बॅटने खेचून मारलाय. षटकार 6. गाजतय नाव पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतय नाव पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतय नाव पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतय नाव. थँक्यू. चला पेय विश्रांती झाली आहे. थोडंसं आपण त्यामध्ये कपात करतोय कारण हा सामना खूप सारा उशिरा चालू झालाय. चला टीम अधिराज 11 वालीव आणि वैतरणा बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती. आपण हे 14 षटक संपलं की नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. त्वरित इथून मात्र नाणेफेक केली जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपला प्रवेश इथून मात्र निश्चित करायचा आहे. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे.
3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 या अंकावर, ज्याच्यामध्ये जितूचा विचार केला तर 6 चेंडू आणि 19 धावसंख्येवर खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पांडुरंगचा विचार केला तर 6 चेंडू आणि 13 या धावसंख्येवर आत्तापर्यंत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेट ओव्हर हाताळण्याकरिता अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता विशालवर जिम्मेदारी आता मात्र षटक क्रमांक 4थी इथून मात्र सोपवली गेली आहे. चला, वेळ अधिकचा खर्च करताय आपण. विशाल वा आपण गोलंदाजी ट्रॅकवर रनवेवर इथून मात्र सज्ज आणि ऑन स्ट्राईक. आता मात्र गोलंदाज विशालचा ही पहिला बॉल. विशाल 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 गतीनं, विशाल वेगानं आणि विशाल उंचीनं पाठवला गेलाय. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. थँक्यू. या स्पर्धेकरिता सन्माननीय श्री सुभाष हरिश्चंद्र कासार साहेब यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहाय्य भाताणेवरून, खरं तर ते व्यक्तिमत्व भाताणे गावचे, त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता आर्थिक स्वरूपात सहकार्य ज्यांनी आम्हाला इथून आता केलं आहे, आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. बहुजन विकास आघाडी आणि दोस्ती ग्रुपच्या वतीनं आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. नोमा झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी क्षेत्ररक्षक तिथे धावत पोहोचला आणि क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू धरतीमध्ये आढळताना पाहायला मिळाला. प्रयत्न खूप सारे चांगले होते. जणू 90% असं वाटत होतं की येथे मात्र झेल होतोय की काय. 2 धावा पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतात 52-52. या लाईव्ह स्क्रीनला आपण पाहत आहे, स्वराजला आपण पाहत आहे लाईव्ह स्क्रीनला. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस बंदुकीच्या मधून गोळी निघावी त्या पद्धतीने हा चेंडू निघाला होता. ओहो, धावबाद काढण्याची संधी आहे. लक्षपूर्वक क्रिकेट. कमी खेळलात की काय, पण नाही आहे. लक्षपूर्वक क्रिकेट आता मध्ये खेळत असताना वेगानं केली गेली आहे फेकी आणि रनआउटची मिळते. एदिर मात्र विकेट. बॅट आउट. स्वराजला आपण पाहताय अगदी आमच्या लाईव्ह स्क्रीनवर. येस, स्वराजला आपण पाहताय अगदी लाईव्ह स्क्रीनवर. अगदी चिमुकलाय आणि आतापासून क्रिकेटचा आनंद लुटतोय आणि पोहोचलाय. चला, बॅक टू ग्राउंड जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. अगदी विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल. हो, टप्पा अचूक पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा धावबाद करण्याची संधी. यस, बॅटर आउट. रनआउटच्या सुरुवात परतावं लागेल तंबूच्या आशयाला. लगातार 2 चेंडू आहेत आणि या दोन्ही चेंडूवर रनआउटची विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला होता. पॉकेट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याला फेस करत असताना त्रास उद्भवला गेला आणि पुन्हा एकदा मिळते की काय रनआउटची विकेट. कारण लगातार 2 चेंडू आणि 2 रनआउटची विकेट आपण पाहिले, पण आता मात्र जेमे तेमे का होईना 2 धावा पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 4 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना 55 या अंकावर धावफलक. चला, शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. विनंती असेल टीम अर्थातच अधिराज 11 वालीव आणि वैतरणा बॉईज त्वरित आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. ज्या संघाचे कर्णधार लेट पोहोचतील मग त्यांच्यावर आयोजक जी कारवाई करतील त्याला सामोरं जावं लागेल. अंतिम क्षणी ठोक डाला
एक माराभर सॉलिड मारा षटकार 6 आणि या षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 61 विजयाकरिता 62 या धावसंख्येची आवश्यकता. चला बोट टीम कॅप्टन्स या त्वरित. चला दोन्ही संघाचे गणनदार इथे उपस्थित आहेत. नाणेफेक कक्षामध्ये आपण चला टॉस आपण तदनंतर करूयात. जाऊयात आपण चालू असताना मॅचच्या दिशेने गणेशपुरी संघ. आपण एकंदरीत जर का पहिल्या षटकाचा विचार केला तर अशोकनं सुरुवात केली गेली होती, पण पहिल्या षटकाच्या अंतिम 2 चेंडूंवर विकेटचं पतन होताना आपल्याला खरं तर पाहायला मिळालं. त्याच्यानंतर थोडीशी जी गणेशपुरी संघाची धावा बनवण्याची गाडी होती, जो क्रम होता तो डगमगताना खरं तर आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या षटकामध्ये थोड्या कमी धावा आल्या, कमी धावा पाहायला मिळाल्या. पण त्यानंतर तिसरं षटक जर का आपण बघितलं ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम षटकाचा विचार केला तर 2 षटकार पाहायला मिळाले, 2 गडीसुद्धा रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळालेत. चांगली सुरुवात खरं तर आपण इथून मात्र गणेशपुरी संघाची आणि एक चांगली मेहनत पाहायला मिळाली. धावसंख्या 61 या अंकावर विजयाकरिता 62 धावसंख्येची आवश्यकता. येस, गणेशपुरी संघाला 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. ज्या 3 धावा आहेत त्या आपण पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा होतील त्या ॲड केल्या जातील. कारण उशिरा खरं तर इथे मात्र मैदानामध्ये पोहोचले, उशिरा रिपोर्टिंग केलं, त्यामुळं आमच्या आयोजकांचा वेळ खूप सारा वाया गेला असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणून आम्ही अनेक संघाला एकच पोहोचू, जेवढे जेवढे संघ इथे उपस्थित होत आहेत सगळ्या संघांना की आपण वेळेत कृपया करून इथे उपस्थित राहा, अन्यथा आपणासुद्धा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्यायची आहे. गणेशपुरी संघ उशिरा पोहोचला, त्या अनुषंगाने 3 धावांकरिता टीम गणेशपुरी संघाला पॅनलाइज केले गेले. चला अशोक, क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे आणि टीम मोरीगाव आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. 62 या धावसंख्येची आवश्यकता. पुरी संघ ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी प्लॅनिंगमध्ये युनिटी दर्शवली जाते, एकत्र येऊन सगळं प्लॅनिंग केले गेलं आहे. कारण कॅप्टन कदाचित आदेश देत असावा आणि आता कॅप्टनला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असतं, बंधनकारक असतं. क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे गरजेचं असतं.
एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. आणि आपण पाहताय हे अर्थात जे आमचं मैदान आहे DGP मैदान नवसाईचं आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य मैदान आहे आणि सातत्यानं या स्पर्धेत आता मध्ये चहू बाजूने सस्ताना पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पांडुरंग तयार. षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल. यावेळेस पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयास क्षेत्ररक्षकाच्या हाताला, क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू निघून चाललाय राईटच्या पलीकडे. सुरुवात दमदार, ठोकलाय षटकार 6. क्या बात आहे. अगदी 62 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान जर का पार करायचं आहे तर मग पहिल्या बॉलपासून अटॅक करणं हे बंधनकारक आहे. आणि ते सूत्र कुठेतरी ओळखले गेलं, ओळख पटली गेली आणि आता मात्र अटॅकिंग मूडमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत आणि जतीन ही सलामीची जोडी टीम काय नाव आहे टीमचं मोरीगाव संघाकडून दाखल होत असताना आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार पांडुरंग. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली, ड्राईव्ह केले गेले या चेंडूला. वेगानं चेंडू निघाला होता बाउंड्रीच्या दिशेनं, फेकी होतीये तोपर्यंत धावा इथून मात्र कलेक्ट केल्या जातील. 2 आणि 2 धावेनं का होईना धावफलक पुढे सरसावत असताना, जाऊन पोहोचत असताना ते म्हणजे अर्थातच 8 या अंकावर धावफलक. झेलला संधी आणि विकेटचं पतन, बॅटर आउट. परतावा गेली इथून मात्र श्रीकांतला झेलवादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. यावेळेला आज्ञावेग्य शैलीनं फुटवर्क दर्शवत असताना चेंडूला पाठवलं गेलंय, खणून काढलं गेलंय लाईनच्या पलीकडे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार 6. टीम वालीव गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा बॉल पांडुरंग ओहो बाजूला सरसावला गेलाय आणि हाही चेंडू बॅक साईडला डिफाईन लेग मधून चेंडू चाललाय राईनच्या पलीकडे, सरळ सीमा रेषा पलीकडे. 1 2 3 बाउन्स क्लिअर करत असताना सीमा रेषा पार, चौकार 4. षटक संपता क्रमांक
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 21. यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक होतं 18 आणि पॅनल्टीच्या ज्या 3 धावा होत्या त्या ॲड करून धावफलक आता मात्र 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतो आणि विजयाकरिता येणाऱ्या 18 चेंडू आणि 41 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाजते. अशोकला आपण पाहत आहे. ग्रामीण क्रिकेट खरं तर एक जबरदस्तरित्या ज्याला खेळताना आपण पाहिलं आहे. 40+ मध्येही तितकीच चांगली कामगिरी अशोकची आपण सातत्याने पाहिली आहे आणि आता मात्र येस चेंज केले गेले. अशोकच्या जागी नवीन गोलंदाज आणला गेलाय. असं वाटलं अशोक येतोय की काय गोलंदाजी ट्रॅकवर. चला वालिव संघ आपण पोचायचं आहे त्वरित. टीम वालिव येस पोचलाय का. मयूर लढले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. 18 चेंडू आणि 41 या धावसंख्येची आवश्यकता असताना चला मयूर आपण आधीच मैदानामध्ये सुद्धा उशिरा या स्पर्धेकरिता पोहोचलात. आता मात्र गोलंदाजी करत असताना आणि क्षेत्ररक्षण सजवण्याच्या कारणानं वेळ घेऊ नका प्लीज. अशोक थोडंसं सहकार्य करा आपण. पण सध्या त्यांना सक्त ताकीद मैदानाच्या आतमधून आपण सुद्धाही. स्पर्धेचं स्वरूप पाहता आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सगळ्या इथून आता मयूर षटकातील पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयास होता. व्हेरिएशन दर्शवण्याचं काम इथून मात्र जतीनच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं होतं जो की अनसक्सेसफुल ठरत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. अगदी पहिल्याच बॉल मयूरचा विचार केला गेला तर निर्धाव स्वरूपातली फेकी. अधिराज वालिव संघ नाणेफेक विन होतोय आणि निर्णय स्वीकारतायत क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. पुढचा बॉल वाटच्या फेसमध्ये आलाय. जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय. संधी दिली. संधीचं सोनं चांदी आणि प्लॅटिनम केलं गेलं. पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. जिगरा टायगर आहे आता असं म्हणायला हरकत नाही. गणेश पुरीकर आता मात्र कन्फ्यूज झाले असतील चेंडू टाकायचे तरी कसे. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 27 या अंकावर धावफलक गोलंदाज सगळ्यात. पुढचाही बॉल पुन्हा एकदा बॅक साईडला निघाला. डाऊकर आताचा फलंदाज होता. वलय असतो एक वेगानं बॅट फिरवण्याचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना हा ही चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं धरती मातेला गरंगळ जात असताना निघालाय. पाहायला मिळतोय चौकार 4. घ्या. पुढचाही बॉल आपण पाहताय पंचांनी आमच्या बाजूला सरसावं लागलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून निघून जाणारा हा चेंडू होता. अगदी तिथे मात्र पांडुरंग पोहोचले. उचललं गेलं या चेंडूला. पिकअप केलं गेलं आणि वेळेत इथून मात्र या चेंडूची फेकी पाहायला मिळाली. किती धावा मिळतात तर 2 धावा मिळतात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 33.
येस, भार्गवी 11 मोरीगाव संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहत आहे. कडी बाद होताना पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल आता मात्र जतीनला तंबूच्या आश्रयाला. म्हटलं ना की क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं आहे आणि ती सध्या तरी ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटची विकेट परतावं लागलं जतीनला तंबूच्या आश्रयाला आणि न्यू बॅटर आता मध्ये मैदानाच्या आतमध्ये वैभव. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. द्वितीय षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आणि शेष राहत असताना सध्या तरी आपण पाहत आहे. चला गणेश पुरीकर चेंडू डिलिव्हर करा. आता हात जोडून तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. खूप सारा वेळ आपण इथून मात्र घेत आहे. चला मयूर चेंडू डिलिव्हर करा आपण त्वरित. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मयूर तयार षटकातील. ओ पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू होता आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवला गेला. षटक क्रमांक 2 संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-34. आमची संपूर्ण टीम जी पाहत आहे आणि आलेल्या संपूर्ण आमच्या प्रेक्षक राजांना भोजन उपलब्ध व्हावं या अनुषंगानं आणि एक बाबा आहेत आमचे जे सध्या तरी गॅलरीवरून गॅलरी व्ह्यू ना आनंद घेत आहेत या DGP मैदानावरून. या सामन्याचा आनंद घेत आहेत आमचा संपूर्ण प्रेक्षक राजा आणि नवसई गाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. कलिंगडसुद्धा आहेत कारण उन्हाचा तडाखा वाढतो आणि कलिंगड खायची इच्छा होत असेल तर जरूर आपण संपर्क साधा रमण बाडगा यांच्याशी. A1 क्वालिटीचे कलिंगड त्यांच्याकडे पाहायला मिळतात. अशोक तयार गोलंदाज ट्रॅकवर. ओहो यावेळेस फटका फसण्याची शक्यता आहे 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 तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैरात आहे. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात बॅटर आउट परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. वेगळ्या ॲक्शन वेगळ्या शैलीनं अशोकची गोलंदाजी आपण पाहिल्या. चेंडू जेव्हा सुटतो हातातून तेव्हाही बॅटर थोडासा कन्फ्यूज पाहायला मिळतो. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावेने धावफलक. 10वी-12वीला कोण असतील तर आपण लक्षात ठेवा आकडा 35 कारण 35% काठावर पास. 10 चेंडू आणि आज 27 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओ पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. आत्ता कळालं की तिसरं षटक हाताळण्याकरिता दुसरं षटक हाताळण्याकरिता खरं तर अशोक आले होते पण त्यांनी तांबा का दर्शवला गेला आणि तिसरं षटक का हाताळण्याकरिता घेतलं गेलं. या षटकामध्ये जितकं प्रेशर क्रिएट होईल तितका फायदेशीर ठरेल ते मात्र चौथ्या षटकामध्ये आणि म्हणूनच की काय तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आमंत्रित केले गेले. यावेळेस थोडंसं दिशाहीन चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. अतिरिक्तच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि एकेरी धावेने धावसंख्या 36-36.
3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 36 या अंकावर जाऊन पोहोचत असताना विजयाकरिता शेवटच्या अंतिम 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आता मध्ये 26 या धावसंख्येची आवश्यकता भासते. ओहो हो, या वेळेला जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है, ठोकलाय इथे मात्र अशोकच्या विपक्षात ब्रँडेड षटकार 6. यस, ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका सुशांतच्या मार्फत आता मात्र पाहायला मिळालाय. डान्सिंग काका आमच्या इथे पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल षटकाराच्या बढतीनं. धावसंख्या 42 या अंकावर आता मात्र शेवटच्या अंतिम 8 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 8 चेंडू 20 धावा, 20 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. अशोककडून कदाचित या गोष्टीची अपेक्षा नसावी वा ज्याकरिता अशोकला आणलं होतं ते काम अगदी 3 चेंडूवर चोख पद्धतीने पार पाडले गेलं. पण मोरीगावकर हुशार आहेत, अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याकरिता माहीर आहेत आणि तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. पुढचाही बॉल हाही इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला गेलाय आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. हेलिकॉप्टर षटकार 6. हेलिकॉप्टर उडान घेऊ शकत नव्हता. एअरपोर्टला पोहोचले किंवा हेलिपॅडला पोहोचले आणि परफेक्ट जागेचं सिलेक्शन करून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेलाय. 48 या अंकावर धावफलक असताना यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि अशोक कडून त्या वाखवल्या गेल्या. दांडी दांडी गुल करणारा चेंडू परतावा लागेल बॅटर सुशांतला तंबूच्या आश्रयाला. आणि एक कदाचित संदेश पोहोचवण्याचं काम इथून मात्र केले गेले किंवा संदेश पोहोचवण्याचं काम ते पेय विश्रांतीच्या मार्फत केलं जातं. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 48 या अंकावर धावफलक शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि आता मात्र 14 या धावसंख्येची आवश्यकता. पोहोचते जे काही आपले सहा चेंडू शेवटचे शेष आहेत आणि 14 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासती आहे. जितू लाडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला जितू आपण सज्ज वातवरीत गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जितू सज्ज षटकात येईल. ओहो पुढचा बॉल येण्याआधीच पहिल्या बॉलवर ठोकलाय. इथे मात्र मोरीगावकरांचा दमखम दाखवणारा फटका बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय. सीमा रेषापार षटकार 6 धावा. भार्गवी 11 मोरीगाव षटकार.
षटकार आपण पाहताय आणि पहिल्याच बॉलवर टोकलाय उमेशच्या बॅटमधून. ब्रँडेड षटकार 6, 5 चेंडू आता मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्या. पुढचा बॉल, ओहो हो, यावेळेस वेगामध्ये परिवर्तन केले गेले. स्लोवर चेंडू थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळाला. निर्धाव फेकी, डॉट बॉल. चार गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 56 या अंकावर. शेवटच्या अंतिम 4 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भासते. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल वेगानं अतिप्रचंड वेगानं निघालाय क्षेत्ररक्षक, तिथे मात्र तैनात केला गेलाय. सिंगल मिळाली डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुली पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 56. शेवटच्या अंतिम 3 चेंडू आणि आता मात्र 6 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. या स्पर्धेकरिता बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वालीव राहुलजी गरज साहेब यांच्याकडून हे आर्थिक साह्य इथून मात्र मिळाले. आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. शेवटच्या अंतिम 3 चेंडू आणि 6 धावा. बघायला गेलं तर एक स्ट्रोक आणि काम तमाम असं म्हणायला हरकत नाही. एक मोठा फटका आला तरी सामना जिंकू शकतो किंवा प्रत्येक चेंडूमागे 2-2 धावा जरी पळून पूर्ण केल्या गेल्या तरी 6 या अंकापर्यंत पोहोचू शकतात. चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण इथून मात्र पाहताय. हो, यावेळेस एकदा इथून मात्र मिळतीये दुसऱ्या धावसंख्येचाही प्रयास मैदानाच्या आतमध्ये जारी केला गेला होता. धावबाद इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. माइंड शांत सेट करून क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. जोखीम पत्कारली गेली आणि ती इथे मात्र चुकीची ठरली आहे. बॅटर आउट. उमेश सारखा बॅटर परतावा लागेल. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नाही, काही होऊ शकतं. गोलंदाज सय्या. आणि मागणी केली गेली आहे पंचांनी. एक्झॅक्टली काय आहे, बॅटर आउट आहे की नाही हे जरूर पाहिले जाईल.
आशु सर इथे उपस्थित होतात तोपर्यंत यस फलंदाज बाद असेल आणि परतावं लागेल त्याला धावबाच्या स्वरूपात थंबूच्या आश्रयाला. यस परतावं लागेल आता मात्र तंबूच्या आश्रयाला. एक धाव तर इथून मात्र मिळाली आहे. खरं तर थांब थांब असा आवाज येत होता अगदी खेळाडू कक्षामधून आणि तरी जोखीम पत्कारली गेली आणि ती कुठेतरी महागात ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. यस एक धाव मिळाली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे अर्थातच 58 या अंकावर धावफलक. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 58. शेवटचा अंतिम एक चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 4 या धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू 4 धावा, 4 धावा आणि एक चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. हिम्मत आहे टीम भार्गवी 11 मोरीगाव संघाकडे हिम्मत आहे. आत्तापर्यंत आपण जर का बघितलं 62 धावसंख्येचं जे आव्हान आहे अगदी पहिल्या बॉलपासून अटॅक करायला सुरुवात केली गेली होती. अंतिम क्षणी एक चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र काय घडेल, धावा रोखल्या जातील की इथे मात्र A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काहीही घडू शकतं. गोलंदाज वेगळ्या प्रॅक्टिसमध्ये एक वेगळ्या मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने हाताळले गेलेत. बॅटर मात्र नवीन आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज येथे मात्र या षटकात येईल. पुढचा बॉल चेंडू होता बेरकावून दिला गेलाय. फटक्यामध्ये ताकद पाहिजे तितकी पाहायला मिळाली नाहीये आणि एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. खरं तर एक चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता होती. सामना विजयशी ठरताना इथून मात्र पाहायला मिळतोय टीम गणेशपुरी संघ जिंकलेल्या संघाचा